त्रिवेज मीडियाच्या दर्शकांचं, त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण महाराष्ट्रातल्या सर त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण महाराष्ट्रातल्या पुन्हा एकदा नव्याने एक इतर कसला आवाज येतोय सर? थोडासा आवाज येतोय काहीतरी ना? आता येतोय? कचल्यासारखं. हो, आता क्लिअर आहे. हो, बरोबर. ठीक आहे, सॉरी. त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण पुन्हा एकदा चर्चेला या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या सोबत ओबीसी क्षेत्रातील कृतिशील विचारवंत माननीय राजाराम पाटील सर आज आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांनी मावळ मतदारसंघामध्ये 2019च्या लोकसभेमध्ये उमेदवारी केली. त्यांचं त्रिवेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत सर आपलं. सर, मावळ मतदारसंघातून उमेदवारी करणारे पार्थ पवार यांनी नुकतीच मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्या आंदोलनात त्यांनी सक्रिय होण्याची एक भूमिका घेतलेली आहे. त्या संदर्भात उलटसुलट चर्चा महाराष्ट्रामध्ये होत असली तरीही एक त्याच मतदारसंघातून एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढला आहात. ओबीसीची भूमिका घेऊन, एक बहुजनवादी भूमिका घेऊन आपण लढला आहात. तर सर्वप्रथम या संदर्भामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसीची भूमिका या संदर्भातलं अगदी प्राथमिक निवेदन आपलं काय असणार सर? मी वंचित बहुजन आघाडीकडून ती निवडणूक लढलो, आपल्याला माहित आहे. वंचित शब्दाचा अर्थ सुद्धा त्या निमित्ताने महाराष्ट्रभर चर्चेला आला आणि मराठा आरक्षणाची जी भूमिका म्हणजे गेली अनेक वर्ष ते चर्चा चालू आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं, पण सुरुवातीला अनेक लोक यातले असं बोलत होते की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. आणि हा जो विषय होता तो लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा होता. हे मी सुरुवातीपासून सांगत होतो, किंबहुना अनेक लोकांना बोलत होतो की ओबीसी व्यतिरिक्त म्हणजे एससी एसटी आणि ओबीसी या प्रवर्गाच्या व्यतिरिक्त आरक्षण देता येत नाही. याचाच अर्थ हे आरक्षण ओबीसी मध्येच येणार आहे. मग ओबीसी मध्ये आरक्षण येणार आहे सुरुवातीपासून जर सत्य सांगितलं असतं तर लोक आता सत्यापर्यंत जायचं की नाही हे निश्चित झालं असतं. परंतु ओबीसीला धक्का न लावता हे आरक्षण देता येतं अशा प्रकारचा अति आत्मविश्वास ज्या ज्या लोकांनी दाखवला त्यामुळे ओबीसी संभ्रमात राहिले. आणि अचानक प्रसंग हा आल्यामुळे आता सरकारला सुद्धा प्रश्न पडलाय की ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर परिणाम काय होतील. कारण सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहित आहे की या देशातल्या जमीनदार, सत्ताधारी आणि स्वतःला उच्चवर्णीय क्षत्रिय समजणाऱ्या ज्या ज्या जाती आहेत त्या जातींनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असं उच्चवर्णीय म्हणून या देशातल्या समस्त 85% मागासवर्गाचं शोषण केलेलं आहे. आणि शोषण केलंय म्हणून त्यांना खाली राहिलेल्या लोकांना त्या उच्चवर्णीयांच्या बरोबरी आणण्यासाठी आरक्षणाची रचना आपल्या संविधानात केलेली आहे. अर्थात हा सामाजिक न्यायाचा, समतेचा विषय असल्यामुळे सुरुवातीपासून हॅलो पुनीत, पण हे दिसत नाही. बोला 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 सर. दिसतंय का हे कॅमेरा? हो हो, मला दिसतंय. हे जे सत्य आहे हे सत्य आम्ही थांबवल्यामुळे म्हणजे लांबल्यामुळे आज जो संभ्रम तयार झाला, अचानक ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही यामध्ये सारेच चिंतक पडलेले आहेत. आणि ओबीसी सुद्धा जे संभ्रमात होते ते आता घाबरलेले आहेत. कारण ओबीसी मध्ये हे जमीनदार आणि क्षत्रिय जाती आल्या तर निश्चितपणे आरक्षणाची न्यायाची कल्पना, न्यायाची जी विचारधारा आहे ती संपून उच्चवर्णीयांना जर मागासवर्गीयांमध्ये आरक्षण भेटलं तर आरक्षण याच्या पाठीमागचं समतेची, न्यायाची जी धारणा आहे ती संपून जाते. आणि म्हणून आता हा प्रश्न लोकांसमोर आलेला, विचार करायला फार कमी वेळ लोकांना भेटलेला आहे आणि म्हणून हा प्रश्न जास्त संवेदनशील झालाय. आणि याच्यावर खरं म्हणजे जे टीव्ही न्यूज आहेत की टीव्हीवरच्या चर्चा आहेत किंवा वृत्तपत्रातल्या चर्चा आहेत त्या चर्चांमध्ये ओबीसीना सामावून घेतलं जात नाही. ओबीसी म्हणजे केवळ माळी, आगरी, कोळी, भंडारी या 4-5 जाती नव्हेत. ओबीसी मध्ये 360 जाती आहेत. मग या प्रत्येक जातीच्या प्रतिनिधीला चर्चेला बोलवलं पाहिजे. त्यांना विचारत न घेता सगळं सरकार म्हणजे शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी महाराष्ट्रातलं हे सगळेजण याच मागायला लागलेत की मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल.
पण मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल हे म्हणत असताना ओबीसींचा मानाची स्थिती काय आहे याचा कोणी विचार करत नाही. आणि हे देशाच्या सामाजिक परिस्थितीचं म्हणजे ज्यांना ज्यांना सामाजिक भान असतं त्यांचं हे अपयश आहे असं मला वाटतं. पण सर, एक देशभरामध्ये म्हणजे तमिळनाडूचा एक नेहमी उल्लेख केला जातो. तमिळनाडूमध्ये जे 69% जे आरक्षण दिलेलं आहे, आरक्षणाची मर्यादा वाढवता येते, त्याच्यावर संविधानाची मर्यादा नाहीये. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी एक विशेष असा उपक्रम करावा लागेल. तर समजा समाजामध्ये भारतीय समाज हा जातीग्रस्त समाज आहे आणि या जातीग्रस्त समाजामध्ये जर वरच्या 15% असणाऱ्या सवर्ण जातींना म्हणजे ब्राह्मण, ठाकूर आणि क्षत्रिय, वैश्य आणि क्षत्रिय या 15% सवर्ण जातींना जर 10% आर्थिक क्षेत्रातून आरक्षण दिलं गेलं असेल तर महाराष्ट्रातला मराठा असेल, इतर गुजर जाट वगैरे या सगळ्या जाती असतील तर यांनाही आरक्षणाचा लाभ होण्यासाठी संवैधानिक दुरुस्ती करता येऊ शकतात आणि त्या अनुषंगाने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता यामध्ये काही करता येऊ शकेल का? आणि जर ते करता येत असेल तर ओबीसी विचारवंत म्हणून आपलं त्याला समर्थन असेल की विरोध असेल? आता आर्थिक निकषावर जे आरक्षण आहे तशा प्रकारचं ईडब्ल्यूएस आता तुम्ही चर्चा चालू आहे, ते आरक्षण द्यायचं तयारी सरकारने केलेली आहे. परंतु मराठा समाजाच्या नेत्यांना ते आरक्षण मान्य नाही. बरं, ते आर्थिक निकषावर त्यांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीच्या आरक्षणातच आरक्षण पाहिजे. हा जो अट्टहास आहे, हा अट्टहास ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण करणार आहे. कारण का, जे लोक बलवान आहेत, जमिनीने असतील, सत्ता संपत्तीने असतील आणि राजकीय सत्तेच्या बाबतीत पुढारलेले आहेत, म्हणजे त्यांचं प्रतिनिधित्व फार मोठ्या प्रमाणात आहे. मुळात जर तुम्ही आरक्षणाच्या या बाबतीत प्रतिनिधित्वाच्या बाबतीत गेलात तर प्रतिनिधित्वाच्या बाबतीत मराठा समाजावर कुठे अन्याय झालाय किंवा त्यांचं कोणी शोषण केलंय अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात दिसत नसताना त्यांना मागासवर्गीय ठरवणं आणि आज त्यांनी मागासवर्गीय आरक्षणामध्येच आम्हाला आरक्षण पाहिजे हा अट्टहास आहे. हा अट्टहास चुकीचा आहे. आता ब्राह्मणांना जे उच्चवर्णीयांना केंद्रामध्ये 10% आरक्षण दिले ते आर्थिक निकषावर दिले आणि त्यामध्ये जर आरक्षण घेतलं तर कोणाचाच वाद राहणार नाही. परंतु त्यांना मागासवर्गीय सामाजिक दृष्ट्या मागासलेले असलेल्या लोकांमध्येच आरक्षण पाहिजे. हा अट्टहास ज्या अर्थाने बघितला जातोय, म्हणजे ओबीसींना असं वाटतंय, ओबीसींना म्हणजे मला ओबीसींचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून असं वाटतंय की मागासवर्गीय माणसाकडे जमिनी नाहीत, मागासवर्गीय माणसाकडे स्वतःच्या हक्काची घरं नाहीत, मागासवर्गीय माणसाकडे रोजगार राहिलेला नाही, मागासवर्गीय सामाजिक दृष्ट्या मागासले असल्यामुळे त्यांचा काही मुख्यमंत्री पण होत नाही. महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर सगळे मुख्यमंत्री मराठा आणि ब्राह्मणांचेच आहेत. एक दोन अपवाद म्हणजे मुस्लिम अंतुले, सुशील कुमार शिंदे आणि सुधाकरराव नाईक हे सोडले तर सगळे अप्पर कास्ट मुख्यमंत्री आहेत. पूर्ण मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे मराठा उच्चवर्णीय आमदारांनी भरलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ओबीसीना पुढे जायला मार्गच नाही काय, आणि तो पुढे जाण्याचा मार्ग आहे तो केवळ आरक्षण आहे. आणि त्याच आरक्षणामध्ये जर मराठा जर सगळे हे आले आरक्षणात तर निश्चितपणे कोंडी होणार आहे ती ओबीसींची. आणि म्हणून ओबीसी लोक आतापर्यंत बोलत नव्हते, किंबहुना अजूनही ओबीसीतल्या अनेक लोकांना आरक्षण हा विषय समजलेला नाही. कारण शिक्षणाचं प्रमाण खूप आहे. 10वी नंतर कोणी नोकरीमध्ये जात नसल्यामुळे प्रमोशनचे प्रश्न माहीत नाहीत, नोकऱ्यातले प्रश्न माहीत नाहीत आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आरक्षण मिळून सुद्धा आम्हाला काय मिळणार आहे, कारण शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. आणि ही जर गोष्ट पाहिली तर मागे राहिलेल्या लोकांना न्याय देणं ही जी भूमिका आहे शाहू महाराजांची असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची असेल आणि एकंदरीत आपल्या संविधानाची असेल, हा जो दुबळा आहे, गरीब आहे किंवा उच्चवर्णीय लोकांनी म्हणजे पेशवाईच्या काळात ज्या पद्धतीनं शोषणाचा उच्चांक गाठलेला आहे त्या उच्चांकानुसार जो मागे राहिलेला जो ओबीसी बांधव आहे त्याला न्यायाची जी भूमिका आहे तो संविधानाने दिलेला न्याय संपवण्यासाठी आता हे आंदोलन चालू आहे की काय. म्हणजे आपल्या उदयन भोसले म्हणजे ज्यांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार समजतो, त्यांनी असं म्हटलं की मराठा समाजाला जर आरक्षण मिळत नसेल तर आम्ही सर्वांचंच आरक्षण रद्द करू. ही जी भूमिका आहे ती एससी एसटी भावांच्या विरोधात पण आहे. म्हणजे ओबीसीच्या विरोधात तर आहेच पण एससी एसटीच्या पण विरोधात आहे. आणि हीच भूमिका मागच्या काळात अनेक मराठा नेत्यांनी सुद्धा मांडलेली आहे. जाट, गुर्जर, पटेल यांचं जेव्हा आरक्षण थांबलं तेव्हा देशभरात अशी चर्चा होती की जर आरक्षण आम्हाला मिळत नसेल, जमीनदार जातींना जर मिळत नसेल तर सगळ्यांचंच आरक्षण रद्द करा. याचाच अर्थ
हे सगळे लोक मनुस्मृतीचे खरे समर्थक आहेत. जर तुम्हाला आरक्षण मागायचं असेल तर मानसिकता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी सामाजिक न्यायाची आहे, मागासवर्गीय मानसिकता असली पाहिजे. इथे आरक्षण, मराठा आरक्षण मागणाऱ्यांची मानसिकता ही उच्चवर्णीय मानसिकता दिसते आणि या मानसिकतेला दोषी ठरवलेला आहे. दुसऱ्याला कमी लेखणं जन्मावर आधारित, त्या मानसिकतेला दोषी ठरवून तुम्ही सामाजिक मागासले पण तुमच्यामध्ये आहे की नाही हे ठरवून आरक्षण देण्याची कृती ठरते. आणि म्हणून आज जी मागणी होते ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे, ही एकंदर आरक्षणाचा न्याय आहे तो कालबाह्य ठरवण्याचा प्रकार आहे. मधल्या काळात टीव्हीवर ब्राह्मण महासंघाने सुद्धा अशीच भूमिका मांडली की सामाजिक आरक्षण रद्द करा किंबहुना आरक्षणच बंद करा आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्या. परंतु आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची कुठलीही योजना आपल्या संविधानात नसल्यामुळे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा हा प्रकार निश्चितपणे एससी एसटीला सुद्धा तेवढाच धोकादायक आहे जेवढा ओबीसी. सर म्हणजे मराठांचं आरक्षण, आता मराठा हा समाज जर आपण सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या पाहिला तर तो वरच्या वर्णामध्ये येत नाही, म्हणजे क्षत्रिय असेल किंवा क्षत्रिय वर्णामध्ये येत नाही. हे एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सत्य, याच्यावर महाराष्ट्रात अनेक वेळा चर्चा झाली. दुसरा प्रश्न असा आहे की हार्दिक पटेलने जेव्हा गुजरात मधल्या पटेलांना आरक्षणाची भूमिका मांडली तेव्हा हार्दिक पटेलचं एक स्टेटमेंट होतं की आम्हाला नाही तर कोणालाच नाही. परंतु नंतर हार्दिक पटेलने त्याच्या सुधारणा केली आणि तो पुरोगामी विचारांनी पुढे आला आणि नंतर तो राजकारणात सक्रिय झाला. उदयन भोसलेंचं जे स्टेटमेंट आहे म्हणजे अनेक मराठा नेत्यांना ते न रुचणार राहिलेलं आहे, पण तरीही ते ज्या पक्षाशी निगडीत आहेत ते पक्ष त्यांची ही भूमिका बदलून घेत आहेत का या संदर्भामध्ये, आणि जर ते बदलून घेत असतील तर मग याचा हा सामाजिक पेचाचा भाग आहे की यातून मार्ग काढण्याचा भाग आहे, नेमकं काय आहे? याच्यामध्ये केवळ उदयन भोसले यांचाच विषय नाही. जे जे मराठा आरक्षण समर्थक आहेत, ज्यांना मराठा आरक्षण मागतात, त्यांचं चॅनेलवर बोलण्याचं संभाषण तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये एक प्रकारची मगरुरी दिसते. म्हणजे आमचे श्रावण देवरे साहेब जेव्हा बोलत असतात किंवा आमचे मराठा काही ओबीसी लोक युक्तिवाद करत असतात तेव्हा त्यांच्या समोर जे युक्तिवाद होतात ते थोडेसे दादागिरीचे, म्हणजे आम्हाला ना भेटलंच पाहिजे, आम्ही घेणारच, एक मराठा लाख मराठा, हे जे सगळे शब्द आहेत किंवा हे जे हे आहेत हे विनम्रतेचे नाहीत. म्हणजे आम्ही मागासवर्गीय आहोत, आता आम्हाला दुसरा कुठलाच मार्ग नाही म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, अशा प्रकारच्या विनयशीलतेचे नाहीत. त्यामध्ये मगरुरी दिसते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अचूकपणे हेच हेरलेलं आहे की ब्राह्मण हा मागासवर्गीय असू शकतो, म्हणजे गरीब असू शकतो, पण तो मागासवर्गीय कधीच नसतो. कारण का, त्याला स्वतःच्या श्रेष्ठतेचा अहंकार जन्मताच येतो आणि तीच गोष्ट क्षत्रियांची आहे. आणि याच गोष्टी म्हणजे आता मराठा समाज हा मागासवर्गीय आहे की क्षत्रिय आहे हे जर ओळखायचं झालं तर तुम्हाला वर्तमान काळातली स्थिती पण अभ्यासावी लागेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी सत्ता आहे, सर्व प्रकारची सत्ता, सहकार क्षेत्रातली, शिक्षण क्षेत्रातली, तुमची राजकीय क्षेत्रातली, या सगळ्या प्रकारच्या सत्ता पाहिल्या तर मराठा समाजाला कुणी प्रतिनिधित्व नाकारले किंवा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं शोषण कोणी केलंय अशा प्रकारचं कुठेही दिसत नाही. आणि म्हणून ज्या ज्या जातींचं शोषण केलंय त्यांचे वर्ग केलेत, काहींना एससी म्हटलंय, काहींना एसटी म्हटलंय आणि काहींना ओबीसी म्हटलेलं. त्यामध्ये ओबीसी मध्ये पण अनेक विजेएनटी वगैरे सगळे आहेत, त्यामध्ये मी जाणार नाही. पण मागासवर्गीय असणं याचा अर्थच असा आहे की धर्माच्या आधारावर त्यांचं शोषण केलं गेलं, त्यांना मागं ठेवलेलं आहे, त्यांना कमी लेखलं गेलेलं आहे. आणि हे कमी लेखलेल्या गोष्टी आहेत ते वर्तमान काळात कोण मांडत नाहीत. मी आगरी समाजाच्या बाबतीत नेहमी सांगतो की आगरी समाजाने जमिनींसाठी संघर्ष करावा लागला. म्हणजे आम्ही भूमिहीन लोक होतो, आम्हाला जो संघर्ष करायला लागला तो ब्राह्मण आणि मराठा खोतांच्या विरोधात करावा लागला. किंबहुना आम्हाला पाणी सुद्धा प्यायला वरून दिलं जात होतं. अलिबागमध्ये दत्ता पाटील साहेब आमचे जे विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्राचे, त्यांनी बालपाण्याची गोष्ट सांगितलेली आहे की त्यांना शाळेमध्ये दुपारच्या वेळेस मोकळ्या मधल्या सुट्टीत गेल्यानंतर पाणी जर मागितलं ते तिथले ब्राह्मण अलिबागचे पाणी वरून ओतून द्यायचे. याचा अर्थ ओबीसीना सुद्धा एससी एसटी प्रमाणे कमी लेखनाचा प्रकार झाला होता. अशा प्रकारची सामाजिक विषमता मराठा समाजाच्या बाबतीत कुठं घडले असं दिसत नाही. आणि त्याच्यामुळे आपण कितीही म्हटलं की मराठा हे शूद्र आहेत किंवा ओबीसी आहेत, तर प्रत्यक्ष सामाजिक स्थितीमध्ये कुठल्याही जातीने त्यांचं अशा प्रकारचं शोषण केलेलं नाही. हा, ब्राह्मण आणि बऱ्याच ठिकाणी शिवराज्याभिषेक होताना वगैरे मराठ्यांना कमी लेखलंय,
पण तो ब्राह्मण क्षत्रिय वाद हा इतिहासात प्रसिद्ध आहे. परशुराम आणि आपल्याला माहित आहे की परशुरामाने क्षत्रियांचा नाश केला वगैरे. म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा विश्वामित्र परशुराम हा जुना वाद आहे. पण तो दोन सत्ताधाऱ्यांमधला वाद आहे. त्या सत्ताधाऱ्यांमध्ये कधीही शूद्र अतिशूद्र नव्हते. त्यांना अशा प्रकारचा सन्मान लढण्याचा तलवारीचा कधी मिळालाच नाही. त्याच्यामुळे ओबीसीचं दुःख आणि मराठा बांधवांचं दुःख हे फार वेगळं आहे. त्याच्यामुळे आता जे हे सगळं चालू आहे प्रचार किंवा मागासवर्गीय आयोगाने जो दाखला दिलाय महाराष्ट्रात, त्याच्यावर सगळ्यांचे आक्षेप आहेत. कारण अगोदरचे 9-10 आयोग आहेत त्यामध्ये मराठ्यांना मागासवर्गीय कुणी म्हटलेलंच नाही. आणि म्हणून हा जो प्रचार आहे या प्रचारामध्ये ओबीसी एससी एसटी यांची प्रतिक्रिया जोपर्यंत घेतली जात नाही, किंबहुना ओबीसी एससी एसटी ह्या लोकांचं मागासलेपण आणि मराठ्यांचं मागासलेपण यांची तुलना केली तर मराठा हे बाकीच्या मागासवर्गीयांपेक्षा 100% पुढारलेले आहेत. त्यांची स्पर्धा क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांच्यामध्ये असू शकते, परंतु ते सत्ताधारी लोक आहेत, राजकीय सत्तेमध्ये म्हणजे बाकीच्या सत्तेमध्ये ते सहभागी आहेत. त्यामुळे त्यांचं दुःख आपापसातल्या दोन पैलवानांचं भांडण आहे. आणि आम्ही सगळे ओबीसी एससी एसटी यांना कधी मैदानातच घेतलेलं नाही. आणि म्हणून मैदानात लढण्याची संधी नाकारलेल्या लोकांना आता संविधान जी संधी देते ती संधी कोणी हिरावून घेऊन नये. आणि असं कोणी घेत असेल त्याचा अर्थच असा होईल की सामाजिक न्यायाच्या विरोधात तुमच्या आरक्षणाची लढाई चालू आहे. आणि म्हणून यामध्ये बोलायची वेळ आता आपल्याला आली आहे. सर, एक म्हणजे या अनुषंगानं मराठा समाजाचं एक म्हणजे जो काही जातीय प्रकार आपण सांगितला कोकणामधला विस्तार रायगड जिल्ह्यातला, असं मराठा समाजासंदर्भात झालेलं नाही. परंतु जर आपण बघितलं शाहू महाराजांच्या काळापासून त्यांनीही इथल्या व्यवस्थेशी संघर्ष केलेला आहे आणि तो सामाजिक संघर्ष राहिलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की मराठा समाजातूनच शिवधर्म हा एक पर्यायी धर्माची एक स्थापना झाली आणि त्यांनी असं म्हटलंय की या परंपरागत धर्म व्यवस्थेमध्ये आमचं शोषण होतं, म्हणून आम्ही आमच्या जाणीवेने एक मानवता मानणारा एक वेगळ्या धर्मात आम्ही जातो, ही भूमिका घेऊन शिवधर्म आला. मात्र या सगळ्या अनुषंगाने आपण जरी पाहिलं तरी आपण ज्या मावळ मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी केली त्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचं देखील हेच म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या 154 मराठा नेत्यांच्या हातात कुटुंबात फक्त सत्ता एकवटली आहे, उर्वरित मराठा इथं शोषितच झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर या संदर्भात आपलं नेमकं काय प्रतिपादन आहे? शोषित असणं म्हणजे सामाजिक मागासले आपण हा आरक्षणाच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा असतो. म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या नेतृत्व नसणं, आर्थिक दृष्ट्या नेतृत्व नसणं, म्हणजे तुम्ही उद्योग व्यवसायांमध्ये मागे असणं किंवा सहकार क्षेत्रामध्ये मागे असणं आणि सामाजिक क्षेत्रात तिन्ही गोष्टी आहेत. ते जे शोषण त्यांचं झालं असेल तर ते त्यांचं अंतर्गत शोषण आहे. आणि म्हणून परवा ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी पहिल्यांदा हा चर्चेत महाराष्ट्रात मुद्दा आणला, त्यांना मी धन्यवाद देईन. त्यांनी असं म्हटलं की उदयन भोसले यांच्याकडे आज 35,000 एकर जमीन आहे, म्हणजे मालकीची आहे. ती जमीन एकटा कुठलाही माणूस कसू शकत नाही, त्याला कसण्यासाठी अनेक लोक लागतात. ते अनेक लोक जे कोणी आहेत त्यांना जर जमिनींची मालकी दिली तर त्या जमिनीवर कर्ज घेऊन ते उद्योग किंवा स्वतंत्र कारभार करू शकतात. परंतु ही जमीन आजही त्यांच्याकडे केंद्रित आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की मराठा समाजातल्या नेत्यांनी त्यांचं अंतर्गत शोषण केलंय. त्या विरोधात त्यांनी अंतर्गत जाती अंतर्गत लढे दिले पाहिजे. जसं आम्ही रायगड जिल्ह्यातले लढे देतोय, आज विमानतळाचा आम्ही लढा देतोय. माझ्या समाजातले जे बलाढ्य नेते आहेत, रामशेठ ठाकूर असतील, विवेक पाटील असतील, हे सगळे एका बाजूने आहेत, म्हणजे विमानतळाच्या बाजूने आहेत आणि मी प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने आहेत. मी गरिबांचं नेतृत्व करतो आणि आम्हाला अडवणारे आमचेच लोक आहेत, पण आमचा संघर्ष आम्ही करतो. तिथे आम्ही एकामेकांच्या विरोधात उठतो, एकामेकांच्या विरोधात बोलतो, परंतु आम्ही हे आमचा संघर्ष अंतर्गत चालवलेला आहे. तसं असं जर परिस्थिती असेल की असं मराठा समाजातल्या गरीब भावांना वाटत असेल की आमचं शोषण आमच्या समाजातले काही मोजके लोक करतात, तरी तो अंतर्गत संघर्ष करावा. तो संघर्ष, अंतर्गत संघर्ष ओबीसींच्या अंगावर ढकलून ओबीसींचं शोषण करणं हा काय त्या काळात त्यांचा मार्ग नाही. आणि प्रश्न आहे की तुम्हाला सामाजिक अर्थाने आम्ही कोणी म्हणजे ओबीसीनी किंवा एससी एसटीनी कधी कमी लेखलेलं नाही. आमचं दुःख वेगळंच आहे. आणि म्हणून हे जे दुःख आहे हे शाहू महाराजांना सुद्धा माहित होतं की हे दुःख असं आहे की बाबा मागासवर्गीय लोकांना कोणी वाली नाही. म्हणजे मागासवर्गीयांचं जे दुःख आहे ते फार वेगळं आहे. शाहू महाराजांनी जे काम केलेलं आहे ते शाहू महाराजांचा तुम्ही अभ्यास केलात
तर शाहू महाराजांनी जे शिक्षण, इंग्रजी शिक्षण घेतलं, त्यांचे सगळे शिक्षक इंग्रज होते आणि इंग्रजांनी आंतरराष्ट्रीय समता, आंतरराष्ट्रीय जीवनमूल्य शाहू महाराजांना शिकवली होती आणि त्या दृष्टीने शाहू महाराजांनी कारभार केला. पण शाहू महाराजांच्या नंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी या देशात, म्हणजे देशात जे क्षत्रिय आहेत तेच महाराष्ट्रात क्षत्रिय वृत्तीने राज्य करतात. उदाहरण सांगायचं झालं तर कोकणातल्या ओबीसीना 100% भूमिहीन केलं गेलंय. इथला मासेमारी व्यवसाय संपवलाय. या संपवण्यामध्ये 12 मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत, हे पण सत्य आहे ना. आणि मग त्यावेळी असं कधी झालंच नाही की बाबा या इथल्या ओबीसी समाजाला पाठिंबा देण्याचं काम गरीब मराठा बांधवांनी केलं नाही. ते त्यांचं समर्थन करत राहिले आणि मग महाराष्ट्राची सत्ता कधी परिवर्तित झालीच नाही. म्हणजे खरं म्हणजे 70 वर्षानंतर मागासवर्गीयांचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात असायला पाहिजे होता, पण ती सत्ता उच्चवर्णीय वाटून घेतात. कधी फडणवीस आहेत तर कधी पवार आहेत, पवार नसले तर ठाकरे आहेत. पण आमचं आगरी कोळ्यांचं, ओबीसींचं दुःख वेगळं आहे आणि म्हणून ही जी सामाजिक विषमता आहे ती महाराष्ट्रामध्ये प्रकर्षाने जाणवते. या तत्वाने आपण याचा अभ्यास केला पाहिजे. आज शाहू महाराज असते तर शाहू महाराजांनी तेच सांगितलं असतं, मी जेव्हा केलं ते माझं जे तत्व होतं ते वेगळं होतं, पण आताचे जे मराठा सत्ताधारी आहेत ते शाहू महाराजांच्या भूमिकेमध्ये नाहीत आणि ते नसल्यामुळेच हा प्रश्न जास्त निर्माण झालाय. परंतु शाहू महाराजांचा मी अभ्यास केला तेव्हा शाहू महाराजांची जीवनमूल्य, राज्यकारभारातली जीवनमूल्य ती आंतरराष्ट्रीय दर्जाची होती, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण मांडली होती. आणि शाहू महाराजांची तुलना आताच्या मराठा राज्यकर्त्यांची करणं हे चुकीचं होईल असं माझं मत आहे. सर, या अनुषंगानं ओबीसींचा एक अंतर्गत लढा, म्हणजे आज आपण जर देशाची परिस्थिती पाहिली की 1991 नंतर आज 30 वर्षाचा कालावधी जवळपास लोटलेला आहे. आरक्षण हे जवळपास संपुष्टात येण्याची प्रक्रिया होते आहे. जे बेसिक आरक्षण असेल यूपीएससी एमपीएससी मध्ये ते देखील वर्तमान सरकार थेट खाजगी क्षेत्रातले लोक कुठल्याही परीक्षेशिवाय त्या जागा आता केंद्रीय मंत्रालयामध्ये भरल्या गेल्यात, जॉईंट सेक्रेटरी, सहसचिव. अशा काळामध्ये आरक्षणाची ही जी लढाई आहे ही एससी एसटी ओबीसी एका बाजूला समर्थनार्थ आणि काही जाती ते मिळवण्यासाठी संघर्ष करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला यांचे परंपरागत व्यवसाय, मगाशी आपण मच्छीमारीचा उल्लेख केला की मच्छीमारी हा व्यवसाय एक कोळी बांधवांचा परंपरागत व्यवसाय असतानाही त्या व्यवसायाचं उच्चाटन करण्यासाठी एका बाजूला राजकीय सत्तेने जसं काम केलं तसं दुसऱ्या बाजूला धार्मिक सत्तेनेही काम केलं की तुम्ही मासळी खाऊ नका किंवा हे करू नका. अशा पद्धतीने आपल्याच बांधवांनी आपल्या विरोधातली एक सांस्कृतिक परंपरा जी स्वीकारली आहे तीही कुठेतरी आपल्याला मागे नेते आहे, म्हणजे आर्थिक दृष्ट्याही. आणि त्याचं राजकीय दृष्ट्या म्हणजे आर्थिक सक्षम झालेला समाज हा कुठेतरी राजकीय प्रतिष्ठेसाठी पुढे येतो, तर ती प्रक्रिया तिथंच थांबते. तर या सगळ्या गुंतागुंतीच्या संदर्भात आपण नेमकं काय आज सांगाल? कसं आहे, मी सकाळीच आमचे ओबीसीचे एक नेते आहेत श्रावण देवरे, त्यांच्याशी बोललो की आरक्षणाची जी मांडणी आता होते ती फक्त नोकऱ्यांच्या बाबतीत होती, म्हणजे युपीएससी एमपीएससी IAS IPS यांच्यापुरती होते. परंतु याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये सगळ्यात जास्त जाणकार ह्या आरक्षणातले आहेत आणि बाबासाहेबांच्या विचारांमुळे आपल्याला माहित आहे की एससी कॅटेगरीमध्ये शिक्षणाकडे वळवण्याचं काम म्हणजे धम्माच्या चळवळीने जास्त झालं आणि बौद्ध बांधवांनी थोडीशी जास्त प्रगती केली. शिक्षण चांगलं, शिक्षणाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे शिक्षणाचा ओढा आहे, अंधश्रद्धा दूर केल्या, अंधश्रद्धांच्यावर खर्च होणारा पैसा शिक्षणाकडे वळवला, त्यामुळे बौद्ध बांधवांची प्रगती चांगली झाली आणि त्या समाजात IAS IPS आणि सरकारी नोकरी जास्त झाले. परंतु ओबीसीमध्ये अशा प्रकारची जागृती नाही, हे मी मान्य करतो. त्याच्यामुळे काय झालं की IAS काय, अजून तुम्हाला सांगतो की आमच्या समाजात, आगरी समाजात अजून IAS झाल्याचं कुठे दिसत नाही. म्हणजे मुंबईच्या जवळ आम्ही आहोत, मंत्रालयाच्या जवळ आहे, मंत्रालय मुंबईत आहे, पण ही आग्र्यांची स्थिती आहे, कोळ्यांची परिस्थिती फार भयानक आहे. मग हे शिक्षणाचं प्रमाण नसल्यामुळे आरक्षणाचं जे दुःख असतं, म्हणजे जो ऍडमिशनला जाईल, MBBS ला जाईल, इंजिनिअरिंग, त्यालाच कळेल की बाबा आरक्षण असेल तर हे फायदे होतात. म्हणजे आता चर्चा आहे की एका मराठा मुलाने आत्महत्या केली, आरक्षण असतं तर मी केली नसती, असं तो कमीत कमी सांगायला लागलाय. ओबीसीना हे पण माहित नाही की आरक्षण नाही म्हणून आत्महत्या करायची असते, ओबीसीला हे माहित पण नाही. आत्महत्या करत नाही तो विषय वेगळा, पण या कारणासाठी आमच्याकडे ओबीसी मध्ये कधी आत्महत्या झालेली नाही, सांगतो तुम्हाला. तर सांगायचा मुद्दा असा, ओबीसी मध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे नोकऱ्यातलं किंवा आरक्षणाची लढाई त्यांच्यामध्ये चर्चेला सुद्धा येत नाही.
किंबहुना एखाद्या नेत्यांनी म्हटलं तरी ते त्यांना समजत नाही. माझी आरक्षणाबाबतची भूमिका मी श्रावण देवरे यांना सांगितली की मी सतत जमिनींचे लढे चालवतो. कारण आमच्याकडे काय झालंय, आमच्याकडे जमिनी हा जगण्याचा मुख्य आधार होता. म्हणजे भात आणि मासे, समुद्रातले भात आणि मासे. आणि ह्या जमिनी मराठा राज्यकर्त्यांनी संपवलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे जे जे मराठा राज्यकर्ते आले, मुख्यमंत्री आले, महसूल मंत्री आले, त्यांनी लूट कोणाची केली? तो कोकणाची केली. आणि कोकणातल्या जमिनी वेगवेगळ्या प्रकल्पांना देऊन टाकल्या. आता आमच्याकडे राहिलीत गावं. गावठाणातली घरं सुद्धा अनधिकृत ठरवणारे मोठ्या संख्येने मराठा आणि ब्राह्मण अधिकारी आम्हाला दिसतात. आणि आणखी हे जर आले तर आणखी जे आहे, जे काही घर उरलेलं आहे ते पण हे बेचिराग करतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्याच्यामुळे मंडल आयोगाचा जो निर्णय आहे की आरक्षण म्हणजे नोकऱ्यांमध्ये किंवा शिक्षणामध्ये आरक्षण असतं एवढंच नाही, तर आरक्षण हे जमिनींचं पण असतं. म्हणजे उच्चवर्णीय लोकांच्या बरोबरीने जमिनी मागासवर्गीयांना वाटण्यात याव्यात, अशा प्रकारचं आरक्षण निर्मात्यांचं म्हणणं होतं. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा जमिनींचं आंदोलन केलं, नंतर पाण्याचं केलं. कारण पाणी सुद्धा लोकांना पिऊ देत नाही. आज ओबीसीकडे, एससी एसटीकडे जमीनच नाही. जमीनच नाही तर पाणी ठेवणार कुठे? ज्यांच्याकडे ऊसाची शेती आहे ते महाराष्ट्राचं 60% पाणी ऊसाला वापरतात. आणि ते कोण लोक आहेत? ते मराठा लोक आहेत. आणि आमच्याकडे जमिनीच नाही तर पाण्याचा विषयच नाहीत. आणि पाण्याचा विषय नाही तर उद्योगांचा पण विषय येत नाही. आणि त्याच्यामुळे आरक्षणाची लढाई फक्त नोकऱ्यांपुरती केंद्रित केलेली आहे. ती तशी न करता याच्या पुढे मी सकाळी श्रावण देवरेंना म्हटलं की तुम्ही जमिनींचे मुद्दे घेत असाल, ओबीसी आरक्षणाचे समर्थक जे जे कोणी वक्ते टीव्हीवर बोलतात त्यांनी आगरी कोळ्यांचा मुंबईतल्या जमिनीचा संघर्ष घ्यावा, समुद्रावरचा आमचा मच्छीमारीचा संघर्ष घ्यावा, समुद्रावरच्या जलवाहतुकीचा संघर्ष घ्यावा. कारण ह्या सगळ्या गोष्टी संपवणारे महाराष्ट्राचे राज्यकर्ते हे पुन्हा एकदा मराठा आणि ब्राह्मणच आहेत. म्हणजे मनुस्मृतीचं शोषण जसं मागच्या काळात होतं, पेशवाईत होत होतं, तसंच आता पण होतंय. फक्त ओबीसीच्या वतीने कोण हे मांडत नव्हतं. आणि म्हणून आता आरक्षणाची लढाई ही उद्योगांमध्ये आम्हाला वाटा पाहिजे, आम्हाला जमिनींमध्ये वाटा पाहिजे, पाण्यामध्ये आमचा वाटा पाहिजे, आम्हाला सगळ्या व्यवसायांमध्ये वाटा पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आम्हाला राहायला घरं नाही ठेवली त्या लोकांनी. नाव विकास असं सांगतात. नरेंद्र मोदी कधी बुलेट ट्रेन आणतात आणि पालघर मधल्या सगळे आगरी कोळी लोकांच्या जागा, आदिवासींच्या जागा खाऊन टाकतात. मुंबईमध्ये फडणवीस असतील, ठाकरे साहेब असतील, त्या एमआयडीसी साठी जमिनी कोणाच्या घेतात? आमच्या घेतात. आणि एमआयडीसी मध्ये एकही उद्योजक आमचा नाही. म्हणून उद्योग क्षेत्रात प्लॉट आणि जमिनी आम्हाला देणं, मागासवर्गीयांना देणं. नवी मुंबई विमानतळात आम्ही एक शासनाला प्रश्न केला की तुम्ही आमची 10 गाव उठवलीत, विमानतळ कोणाचा आहे? सरकारचा आहे का? खाजगी आहे, अदानीला दिले आहे. पण त्या विमानतळामध्ये मागासवर्गीय म्हणून आमची गणनाच केली नाही. ओबीसी शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं असा उल्लेख नाही. बरं, ओबीसीचं नाही झालं नुकसान, परंतु आपल्याकडे एससी एसटीचं पण सर्वेक्षण केलं नाही त्यांनी. म्हणजे विमानतळामध्ये आदिवासी लोक होते, त्यांचं सर्वेक्षणच सिडकोनी केलं नाही. मातंग होते, त्यांचं सर्वेक्षण नाही केलं, बौद्धांचं सर्वेक्षण नाही केलं. आणि सिडकोचे एमडी नारनवरे काय म्हणाले माहिती आहे का? की आम्ही सिडकोतले अधिकारी जातीभेद पाळत नाही म्हणून सर्वेक्षण करत नाही. आता तुम्ही जातीभेद पाळत नाही त्यावर कोणी विश्वास ठेवेल का? युपी मध्ये जो बलात्कार झालेला आहे मुलीवर, तो बलात्कार एखाद्या ब्राह्मण मुलीवर झालेला नाही. कंगनाला तुम्ही सुरक्षा देता, ती क्षत्रिय मुलगी आहे म्हणून तिला Z+ सुरक्षा मिळते. आणि आमच्या मुलीवर बलात्कार होतो तर तिला तिची पोस्टमॉर्टम पण होत नाही, त्याच्यावर चौकशी होत नाही आणि तिला जाळून टाकतात. ही विषमता देशातली आहे. ती विषमता ओबीसीच्या बाबतीत पण घडते. ओबीसीना या बाबतीत बोलता येत नाही. जसं बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की मुका समाज आहे, ह्याला बोलणारा कोण नाही. आणि म्हणून आमच्या वंचितच्या नेत्यांनी काय भूमिका मांडली असेल ती त्यांची भूमिका आहे. आम्ही ओबीसी म्हणून स्वतंत्र भूमिका मांडतो. आमच्या जमिनींचे लढे जे कोळीवाड्यांचे असतील, गावठाणांचे असतील, आणि मुंबईतल्या SRA मध्ये मरणारे लोक सगळे SC ST आहेत. आणि SC STचे नेते जरी बोलत नसतील झोपडपट्ट्याचे लढे, तर राजाराम पाटील हा आगरी समाजाचा नेता म्हणून SC STच्या भावांसाठी लढायला तयार आहेत. आणि म्हणून SC STचं आंदोलन सुद्धा नोकऱ्यांपुरतं, शिक्षणापुरतं जे सीमित झालंय, तिथं म्हणतोय मी शिकलेल्या लोकांची कृतज्ञपणा येतो. आपल्या बांधवांची झोपडी तोडत असताना आपला IAS, आपला IPS बोलत नसेल तर तो गरीब भावाला विसरलाय. कारण बाबासाहेबांनी घराचं कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, आणि जमीन आणि पाणी याची आंदोलन केली होती. आज शिकलेले बौद्ध असतील, SC असतील, ST असतील, हे जमिनींच्या आंदोलनात उतरत नाहीत. मी गेली अनेक वर्ष विमानतळामध्ये ओबीसी SC STचं आंदोलन चालवतोय, कोणच येत नाही. मी शेवटी बौद्ध लेण्यांचं आंदोलन घेतलं, तरी सुद्धा बौद्ध बांधव ज्या संख्येने यायला पावते. कारण का? बौद्ध लेण्या या देशातल्या समतेचा पुरावा आहे. बुद्धांनी जातीभेद नष्ट केला होता याचा पुरावा होता.
संविधानाला आधार सुद्धा बौद्ध विचारांचा असल्यामुळे बौद्ध लेण्यांच्या आंदोलनाला यावं अशी माझी अपेक्षा होती. अनेक नेत्यांनी पत्र देऊन सांगितलं की ते आम्ही आंदोलनात येणार नाही, आणि आमच्या इथले आरपीआयचे नेते जगदीशभाई गायकवाड यांनी ते आंदोलन उभं केलं आणि पोलिसांनी मोर्चा रद्द केला. पण या सगळ्यामध्ये जे शोषण होतंय ते समुद्रावरच्या लोकांचं, जे 12 बलुतेदार आहेत, ओबीसी आहेत, एससी एसटी आहेत, आणि या शोषणाला जबाबदार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आता वर्तमान सरकार आहे महाराष्ट्राचं, हे सरकार सुद्धा उच्चवर्णीयांचं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्याच्यामुळे आता ते सगळं सरकार जर मराठा आरक्षण द्यायला धावत असतील, मग ओबीसींच्याकडे तुमचं लक्ष का नाही? मग तुम्ही शाहू महाराजांचं नाव घेऊ शकत नाही, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ शकत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी तुम्ही मूळच्या मागासवर्गीयांना बाजूला टाकत असाल तर अशा प्रकारचा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आणि बाळासाहेब आंबेडकर म्हणाल्याप्रमाणे देशातले सगळे ओबीसी म्हणून आम्ही आमचं नेतृत्व करायला समर्थ आहोत. जर आम्हाला आमचे बाकीचे नेते जर आधार देत नसतील तर ओबीसीनी, लक्षात ठेवा, ओबीसीनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं रक्षण केलं, आरमार उभं केलं, आणि इंग्रज पोर्तुगीजांशी आम्ही लढाई केली आणि समुद्रात त्यांना हरवलेला आहे. हा आमचा समुद्रावरच्या ओबीसीचा इतिहास आहे. त्यामुळे आम्हाला या देशामध्ये लढायला आम्ही विनंती करू की आमच्या बरोबर सगळ्या मागासवर्गीय यावं, पण कुणी येत नसतील तर ते आम्ही लढाई सोडणार नाही. बाबासाहेब आंबेडकर आता नाहीत, पण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आमच्या नेतृत्वाला पुरेसा आहे. अशा प्रकारचा संदेश मी सकाळीच श्रावण देवरे यांनी दिला आणि ओबीसीने स्वतःचं राजकीय नेतृत्व उभं करावं. वंचितच्या नेतृत्वामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही पाठिंबा दिला आणि सांगितलं की वंचितच्या मध्ये ओबीसीनी सगळ्या पहिल्यांदा एका आंबेडकरी नेत्याला सर्वोच्च सन्मान दिला, अध्यक्षपद दिलं, आणि ही वंचितची लढाई आम्ही चांगल्यापैकी यशस्वी केली. म्हणजे लोकसभेचं जे वोटिंग पाहिलं तर निश्चितपणे या महाराष्ट्रात अजूनही वंचितच्या विचाराला फार मोठं भविष्य आहे, किंबहुना देशामध्ये आहे. आता बाळासाहेब हे देशामध्ये दाखवायला लागलेत. परंतु ही जी साखळी आहे ती साखळी टिकवून ठेवणं हे सगळ्यांचं काम आहे. पण हे होत नसेल तर ओबीसी निश्चित लढतील, हे मी आपल्याला सांगतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये संघर्ष आणि समन्वय हा एक यशस्वी मार्ग असतो लोकशाही व्यवस्थेतला. जर समजा आज महाराष्ट्रातला मराठा हा सामाजिक आरक्षणासाठी जर पुढे आला असेल आणि तो त्यातून जर आरक्षणधारी वर्गाची शक्ती वाढत असेल तर त्यांना सामाजिक क्षेत्रातलं आरक्षण वेगळ्या कोणत्या प्रकारे मिळावं अशी आपली एक भूमिका, याच्यासाठी काही आरक्षणाची मगाशी भूमिका मी सांगितली. आरक्षण फक्त आम्हाला नोकऱ्या पाहिजे, म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण पाहिजे असं मराठा समाजाचं म्हणणं आहे. आम्हाला राजकीय आरक्षण नको. राजकीय आरक्षण नको म्हणजे काय? राजकीय क्षेत्रामध्ये संपूर्ण राजकीय क्षेत्र हे मराठा समाजाने व्यापलेलं आहे. ग्रामपंचायत पासून विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा पण व्यापल्या. आणि म्हणून आमचा जो उत्तर रायगडचा मतदारसंघ जे होता, म्हणजे जेएनपीटीचा प्रश्न, ओएनजीसीचा प्रश्न, मच्छीमारांचा प्रश्न हा मांडण्यासाठी मी लोकसभा बाळासाहेबांच्या सहकार्याने लढायला उतरलो. तर तिथे सुद्धा हे जे लोक आहेत, म्हणजे सत्ताधारी लोक आहेत, सत्ताधारी जाती, ते आपलं सत्ता सोडायला तयार नाहीत. ते असं म्हणत नाहीत की ओबीसीचा एक नेता दिल्लीत गेला पाहिजे म्हणून आम्ही सहकार्य करतो. मग तिथे राजकीय लढाई ही जातीचीच होती, म्हणजे उच्चवर्णीयांचीच होती. त्याचप्रमाणे मराठा समाजाला खरोखर वाटत असेल की आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे, तर आरक्षणाची जी डोक्यात त्यांच्या कल्पना बसली की आता आमच्याकडे जमिनी आहेत, ऊसाचे कारखाने आहेत, आमच्याकडे सहकार क्षेत्र आहे, आमच्याकडे बँका आहेत सहकारी, आणि आमच्याकडे राजकीय सत्ता आहे, आता फक्त आरक्षण बाकी आहे. आमचं म्हणणं आहे, तुम्हाला आरक्षण बाकी असेल तुम्ही आरक्षण घेऊ शकता, पण एक लक्षात घ्या, आरक्षण म्हणजे केवळ शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं नसतं. आरक्षण हे जमिनींचं पण असतं, आरक्षण हे ऊस कारखान्यांचं पण असतं, आरक्षण हे साखर कारखान्यांचं असतं, आरक्षण हे शिक्षण संस्थांचं असतं. मग आपल्याकडे असलेली अतिरिक्त संपत्ती, अतिरिक्त जमिनी, अतिरिक्त राजकीय सत्ता ती तुम्ही ओबीसीच्या वाट्या इतकी द्यायला तयार आहेत का? तर अजिबात नाही. आणि म्हणून हे जे भांडण आहे, हे भांडण माझ्या मनाला पटत नाही की अशा प्रकारच्या मराठा बांधव माझ्या अत्यंत जवळचे आहेत, हृदयातले आहेत, पण सामाजिक न्यायासाठी ओबीसीमधला एक भाऊ म्हणून मला हा माझ्या समाजाचा अधिकार मांडावा लागतो. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांशी आणि आपल्या गायकवाड महाराजांशी मैत्री करून सुद्धा एससी एसटीचा विषय अधिकाराने मांडला. किंबहुना आज 2 ऑक्टोबर आहे, महात्मा गांधींशी त्यांनी जीवघेणा संघर्ष केला की महात्मा गांधी सांगत होते की नाही आम्ही सगळ्यांना हरिजन म्हणून स्वीकारतो. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, बाबा हरिजन म्हणलात तरी काही फरक पडत नाही. मागासवर्गीयांचं दुःख आहे, मागासवर्गीयांचं जे दुःख आहे ते मागासवर्गीयांच्या घरात जन्म घेतल्याशिवाय कोणाला कळत नाही. तसं ओबीसींचं जे दुःख आहे ते ओबीसींच्या घरात जन्मल्याशिवाय मराठा बांधवांना कळणार नाही.
म्हणजे आम्हाला जे आज संघर्ष करावा लागतो, आमची शेती संपलेली आहे, गावठाणं संपलेली आहेत, MIDCने समुद्र नासवलेला आहे, पाण्यामध्ये मासे मिळेनासे झाले आहेत, जे काही मासे मिळतात ते आलेले पोलीस किंवा सरकारी अधिकारी लुटतात आणि छळतात आम्हाला घराला रोज नोटीस येतात. आज जू तारा जी सोसायटी आहे, आमचे कोळीवाडा आहे, त्याची घरं तोडायला करोनामध्ये लोक आलेले आहेत. म्हणजे कोळी माणूस हा काय कंगनासारखा नाही. कोळी हा मुंबईचा आद्य पुरुष आहे, 2000 वर्षाचा जुना आहे. त्याचं घर तोडायला ठाकरेंची शिवसेना किंवा महापालिका येत असेल तर मग आम्ही किती मागासलेले आहोत? म्हणजे आमच्या इतके तर मागासलेले मराठा बांधव नाहीत. आणि म्हणून ओबीसीचं मागासले पण हे मराठ्यांपेक्षा वेगळं आहे. आणि महाराष्ट्रात सत्ताधारी म्हणून क्षत्रियांचं राजकीय सत्ता हे विशेष असतं आणि ते विशेषत्व आज महाराष्ट्रात दिसतंय. त्याच्यामुळे कुणी काही म्हटलं, काही प्रचार केला तर मराठा बांधव हे महाराष्ट्रातले राजकीय सत्ताधारी आहेत. आणि राजकीय सत्ताधारी असून सुद्धा 12 मुख्यमंत्री असून सुद्धा जर मराठा बांधवांचा विकास थांबला असेल त्याला ओबीसी जबाबदार नाही, SC ST जबाबदार नाही, तुमचं मराठा नेतृत्व जबाबदार आहे. त्यांना सांगा की अशा बऱ्याचशा योजना आहेत की मराठा बांधवांचा ते विकास करू शकतात, पण त्यासाठी शेवटचा आधार आहे मागासवर्गीयांचा जो आरक्षण, तो घेण्याची काही गरज नाही. हा अघोरीपणा आहे. म्हणजे आता आमच्याकडे सगळं आहे, फक्त आरक्षण उरलेलं आहे ते घेऊन टाकतो. म्हणजे पुन्हा एकदा जो मागासवर्गीय शूद्र आहे, अतिशूद्र, मनुस्मृतीप्रमाणे पेशवाईप्रमाणे शूद्र होईल आणि मनुस्मृतीचं राज्य इथे येईल, अशा प्रकारची भूमिका आहे. आणि भूमिका मराठा बांधवांनी, मराठा राज्यकर्त्यांनी, मराठा विचारवंतांनी समजून घ्यावी, ही माझी विनंती आहे. सर, एकंदरीत मराठा राज्यकर्ता आणि मराठा समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व या संदर्भात आपला जो आक्षेप आहे, हा आक्षेप एका बाजूला त्याला एक लोकशाही व्यवस्थेमध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय, समग्र मागासवर्गीय समाजाला, म्हणजे गेल्या पंचवार्षिक मधलं फडणवीस सरकार हे उच्च जाती होतं अशा आपल्या म्हणण्याचा ध्वनितार्थ आहे. आणि म्हणून हेही सरकार हे उच्च जाती आहे. पण याच्यात समतावादी मागासवर्गीय समाजाचं जर सरकार आणायचं असेल तर एक ओबीसी विचारवंत म्हणून आणि कृतिशील कार्यकर्ते म्हणून आपली नेमकी काय योजना असेल आणि आहे? आमची योजना अशी आहे की ज्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात वंचितांची जी संकल्पना मांडली ती अत्यंत स्तुत्य होती. आणि म्हणून खरं म्हणजे मी राजकीय ह्यातला नाही, मी जमिनीवर आंदोलन करणारा गरिबांचा नेता आहे. आणि आमदार होण्या इतके आपल्याकडे आमदाराला जेवढे पैसे लागतात निवडणुकीला, सरकारी खर्च साधारणपणे 28 लाखाचा, तेवढे पण आपल्याकडे नाहीत म्हणजे ते खर्च करायला. ही वास्तव परिस्थिती मी कबूल करतो. पण बाळासाहेबांनी जेव्हा सांगितलं की बाबा वंचितांचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे, तेव्हा मी स्वतःहून गेलो आणि बाळासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून आपण हा प्रयत्न करताय, राजकीय प्रयत्न करताय, हा राज्यात आणि देशात निश्चितच अभिमानास्पद प्रयत्न आहे. आणि याला कोणी पाठिंबा नाही दिला तरी ओबीसी म्हणून, कोकणातला ओबीसी म्हणून मी आपल्या पाठीमागे उभा आहे. आणि मग त्यांनी आग्रह धरला की तुम्ही लोकसभा लढा. तरी मी बाळासाहेबांना बोललो की बाळासाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय की माझं वजन 100 किलो असल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडे 100 कोटी आहेत, तर तसं नाही, फक्त वजनच आहे, शारीरिक वजन आहे. आणि शब्दांचं काही वजन असेल, पण आर्थिक दृष्ट्या मी तेवढा बलवान नाही. पार्थ आणि श्रीरंग बारणे हे खूप बलवान उमेदवार आहेत, म्हणजे 500 ते 700 कोटी खर्च करणारे उमेदवार आहेत. तिथे मी काय करणार? परंतु मला एक माहित होतं की बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या राजकीय सभा व्हायच्या त्या लाखांच्या असायच्या आणि लाखांच्या सभेत ओबीसीचं दुःख मांडायची संधी मिळते, त्या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. आणि ती निवडणूक आम्ही लढलो. परंतु त्यानंतरची जी स्थिती आहे, विधानसभेला ते मतदान कमी झालेलं आहे. आणि आता जर पाहिलं तर जी संघटना किंवा जी ताकद वंचितच्या लोकसभेला होती ती आता दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये मी बाळासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देईन. आमचे सगळ्यांचे ते राजकीय गुरु आहेत की त्यांनी सांगितलं की बाबा रे, तुम्ही वंचितांचं नेतृत्व तर केलं पाहिजे, लोकसभा लढून तर बघा, पैसे नसतील असतील, तुम्ही फॉर्म तर भरा. ही हिंमत त्यांनी दिली आणि आता सगळ्या ओबीसींना ही हिंमत आलेली आहे वंचितमुळे. आणि पुढच्या लोकसभेला निश्चितपणे ओबीसी हे स्वतंत्रपणे निवडणूक लढतील आणि ओबीसी स्वतंत्रपणे निवडणूक लढून जिंकून पण येतील, हा मला विश्वास आहे. कारण मराठा क्रांती मोर्चामुळे एक चांगलं काम केलं की मराठा समाज जर मागासवर्गीयांचं आरक्षण मागू लागला तर आरक्षण ही तुच्छ गोष्ट एकेकाळी मराठा बांधव सांगत होते, पण ओबीसीना आरक्षण म्हणजे हलकं आहे, मागासलेपणाचं लक्षण आहे, म्हणून ते पण बोलत नव्हते की आम्ही मागासलेले आहोत, पण ते खरोखर मागासवर्गीय होते. मराठा बांधवांनी आणि ब्राह्मणांनी आरक्षणाची मागणी केली, त्याच्यामुळे आता इथल्या मागासवर्गीयांना वाटायला लागलं की आरक्षणामध्ये अशी काहीतरी ताकद आहे की स्वतःला उच्च समजणारे लोक आज गुडघे टेकून म्हणतात की आम्हाला आरक्षण द्या, आरक्षण द्या, असं जेव्हा बोलायला लागले
तेव्हा मागासवर्गीय बांधव जागा झालाय आणि त्याच्या लक्षात आलं की आरक्षणामध्ये काहीतरी चांगलं आहे, बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारामध्ये जीवनाचा उत्कर्ष आहे, आणि म्हणून सगळे मागासवर्गीय बांधव आता आपल्याला आरक्षण जातंय म्हणून लढायला उतरलेले आहेत. आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तन येणार, आणि राजकीय परिवर्तन आलं आणि महाराष्ट्राचं राज्य जर मागासवर्गीयांच्या हातात आलं, म्हणजे एससी एसटी ओबीसीच्या, फक्त ओबीसीच्या नाही, जर आलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काय असतं हे आम्ही देशाला दाखवून देऊ. आज कोरोनामध्ये प्रचंड निराशा आलेली आहे. जसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं, देश जर व्यापाऱ्यांच्या हातात गेला तर ते जमीन पण विकून टाकतील, राष्ट्र पण विकून टाकतील. त्याचा प्रत्यय नरेंद्र मोदींनी दिलेला आहे. म्हणजे व्यापाऱ्यांच्या हातात देश गेल्यावर काय होतं आणि क्षत्रियांच्या हातात गेल्यावर काय होतं. देशाचा पराभव इंग्रज आणि मोगल इथे आले ते क्षत्रियांच्या पराभवामुळे आले, आमच्या पराभवामुळे नाही आले. आणि म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या सत्तेची संधी आता संपलेली आहे. त्यांनी पराभव केलाय. आता सत्ता जी भाजपा सरकारला मिळाली, त्यांना लोककल्याण करण्याची चांगली संधी होती काँग्रेस नंतर, परंतु त्यांनी असलेला देश, बाबासाहेबांनी संविधानाने निर्माण केलेले मोठमोठे कारखाने, सार्वजनिक उद्योग विकून टाकले आणि भिकेला लावलं देशाला. अशा परिस्थितीमध्ये या देशातला ओबीसी, एससी, एसटी निश्चितपणे चांगला पर्याय देईल, आणि तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीय सत्तेला समतेच्या तत्वज्ञानाचं उत्तर देईल हा विश्वास मला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या ह्या चर्चेतून ओबीसी बांधव आता बोलायला लागलेत, आणि ही सत्ता, आरक्षणाचा जो विषय आहे हा फक्त नोकऱ्या आणि शिक्षण हा मर्यादित न राहता उद्योगांमधली सत्ता असेल, साखर कारखान्याची सत्ता असेल, शिक्षण संस्थांची सत्ता असेल, धर्मसत्ता असेल. आम्ही आमचा धर्म सुद्धा आज मांडू शकतो. आपल्याला माहित आहे मातृसत्ताक विचारसरणीने 50% स्त्रियांवर सुद्धा आरक्षणाच्या या सगळ्या संघर्षात अन्याय झालेला आहे. त्या 50% स्त्रियांचा मातृसत्ताक विचार आई एकविरेच्या रूपाने आम्ही कोकणामध्ये मांडायला सुरुवात केली. त्याला संपूर्ण देशातून, जगातून प्रतिसाद मिळतोय. आणि या 50% स्त्रियांना कुणी विचारत घेत नाही. मग त्या स्त्रिया ब्राह्मणांच्या असतील, त्या मराठ्यांच्या असतील, त्या वैश्यांच्या असतील, या सगळ्या शूद्रच आहेत. आणि त्या शूद्र स्त्रियांना सत्ताधारी बनवण्याचं काम ओबीसी बांधव करतील हा विश्वास मी आपल्याला देतो. सर, आज आता विषय आपला निघालेला आहे, त्या अनुषंगाने एक विचारावं असं वाटतं की मागासवर्गीयांच्या ज्या प्रवर्गामध्ये एससी आणि एसटी या प्रवर्गांचे निश्चितपणे राजकीय पक्ष आहेत. म्हणजे आपण झारखंडमध्ये बघितलं, शिबू सोरेन, गुजरातमध्ये छोटूभाई वसावा, अशा अनेक पक्ष आहेत आणि त्यांनी काही जागा मिळवलेल्या आहेत, काही राजकीय त्यांनी संपादन केले. दलितांचेही अनेक राजकीय पक्ष आहेत, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे, त्यांनीही काही प्रमाणात राजकीय संपादन केलेलं आहे. काही ठिकाणी तडजोडी असतील, परंतु जे वंचित बहुजन आघाडीच्या काळात ज्या पडळकरांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये दिसलं आणि ते नंतर पुन्हा उच्च जातीयांच्या नेतृत्वाखाली जाऊन विसावलं, तर अशा प्रकारचं जे राजकीय चरित्र जे आहे, खास करून ओबीसी समाजातलं, हे पुढे येऊन पुन्हा मागास म्हणजे वैचारिक दृष्ट्या मागासलेल्या अवस्थेकडे निघून जातं. हे जे काही राजकीय चरित्र आहे हे थांबवण्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळात आपली उपाययोजना नेमकी काय असेल, किंवा यावर आपल्याला कसं पुढे जाता येईल? पडळकर आता ह्यात गेले, आपल्या भाजपमध्ये गेले. आता बघा कसं आहे की सध्या ओबीसीना स्वतःचा असा प्लॅटफॉर्म नाही, मजबूत नाही, म्हणजे काय एखादं विचार मंच नाही. त्याच्यामुळे आमचे छगन भुजबळ असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, आमचे गणेश नाईक असतील, किंवा अन्य सगळे ओबीसी नेते वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये सामावून गेलेत. कारण ओबीसींची जी जागृती आहे, म्हणजे एससी एसटी मध्ये, एससी कॅटेगरीमध्ये बौद्ध समाजाची जी जागृती होती ती देशामध्ये सर्वात उच्च कोटीला गेली, आणि त्यांनी सगळ्या क्षेत्रात आपला प्रयत्न केला. व्यापारामध्ये सुद्धा आता काही, आजच मी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचं उद्घाटन करून आलो एफएमसी मार्केटला. ते सगळी बौद्ध मंडळी होती आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही 2 लाखाच्या नोकऱ्या नाही करणार, आम्ही आता कंपन्या करू आणि एक्सपोर्ट मध्ये भाग घेऊ. आणि नागपूरकडची सगळी, त्याचं उद्घाटनच मी केलं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे पडळकर वगैरे सगळे आमचे लोक इतर पक्षांमध्ये गेलेले आहेत, त्यांच्याकडे आता धीर धरण्यासाठी, म्हणजे गरिबी आणि अडचणी सहन करण्याची क्षमता असते, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ते होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे तत्वज्ञान सांगितलं की माझ्या जातीतल्या शेवटच्या गरीबाला आणि देशातल्या शेवटच्या गरीबाला, तो कुठल्याही जातीतला असो, त्यांचा उत्कर्ष मला करायचा आहे, त्या वर्गाचा, त्या गटाचा त्या उत्कर्ष मी साधेन, तेव्हाच मी शांतपणे झोप घेईन, किंवा माझ्या जीवनाचं ते ध्येय आहे, असं बाबासाहेबांनी म्हटलं. आणि एकनिष्ठपणे ते लढले. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ज्या ज्या ओबीसीनी पूर्णपणे अंमलात आणलाय, ऍक्सेप्ट केलाय, तो निश्चितपणे खंबीरपणे उभा राहू शकतो. मला आठवतं
माझ्या समाजातले दत्ता पाटील, दिबा पाटील हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते झाले आणि विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राचं त्यांनी नेतृत्व केलं. ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, परंतु विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे ते निश्चितपणे चांगलं काम आहे. सेजच्या आंदोलनात आगरी कोळी समाजाला दत्ता पाटलांनी वाचवलं, शिडकोच्या आंदोलनात दिबा पाटलांनी वाचवलं. आता ठीक आहे, ते मुख्यमंत्री म्हणून सन्मानाने विलासराव देशमुख किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मिरवलेले नसतील, परंतु फडणवीस आणि विलासराव देशमुख यांचे फोटो आम्ही कुठलाही महाराष्ट्रीयन माणूस घरामध्ये लावणार नाही. पण दिबा पाटील आणि दत्ता पाटलांचे फोटो घरात लावले जातात, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने गेले. यांना ज्या ज्या तरुण लोकांना, राजकीय नेत्यांना बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि आपले सगळे प्रबोधनातले छत्रपती शिवाजी महाराज हे नेतृत्व आदर्श वाटत असतील तर ते पराभव सुद्धा स्वीकारतात. शिवाजी महाराजांना सुद्धा आग्र्याला जाऊन तह करावा लागला, म्हणजे माघार घ्यावी लागली, पण त्यांनी आपलं जे गरिबांना न्याय देण्याचं रयतेचं राज्याचं स्वप्न संपवलं नाही, ते धुळीच नाही मिळवलं, ते शेवटपर्यंत लढत राहिले. अशा प्रकारची राजकीय विचारसरणी ही ओबीसीची कमतरता आहे. जे ओबीसीना राजकीय तत्वज्ञान जे पाहिजे, या देशातले परिवर्तन करणारे तुम्ही आहात. या देशामध्ये मोदी साहेबांना पर्याय ओबीसी देऊ शकतात हे ज्यांना अजूनपर्यंत माहित नाही, त्यांना पर्याय नाही म्हणून ते वेगवेगळ्या पक्षात गेले असतील. पण मला कल्पना आहे, छगन भुजबळ असतील किंवा आमचे ओबीसी नेते गणेश नाईक असतील किंवा अनेक पडळकर असतील, हे हृदयाने ओबीसीशी जोडलेले आहेत. त्यांना ज्यावेळी संधी भेटेल ते सगळे एकत्र येतील आणि या देशातला ओबीसी जागा होईल, आम्हाला विश्वास आहे. त्याच्यामुळे माझ्या ओबीसीमधले अनेक लोक आज इतर पक्षात असतील, पण निश्चितपणे खंद नेतृत्व जेव्हा ओबीसीना भेटेल ते ओबीसीच नाही तर एससी एसटी लोक सुद्धा एकत्र येतील आणि निश्चितपणे या देशाला परिवर्तन देतील. आणि या देशामध्ये भारतीय संविधानाला अपेक्षित असलेलं तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान सम्राट अशोकासारखा सम्राट देऊन गेलेला आहे. आणि सम्राट अशोक हा फार मोठा राजा आहे की ज्याने भारतच नाही तर शेजारचं पाकिस्तान, अफगाणिस्तान या सगळ्या राष्ट्रांना त्यावेळी जोडण्याचं काम केलं होतं. आणि अशा प्रकारचा विचार आमचा सुद्धा आहे. आमचा कुणीही शत्रू नाही, मुस्लिम आमचा शत्रू नाही, ख्रिश्चन आमचा शत्रू नाही, हे सगळे मानव आहेत. आणि समतेचं राज्य सगळ्या धर्माच्या, सगळ्या जातीच्या लोकांशी करण्याचं तत्वज्ञान ओबीसींचं आहे. आणि या तत्वज्ञानाने निश्चितपणे या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं समतेचं, संविधानाचं राज्य आम्ही आणू शकतो असा माझा विश्वास आहे. मी सुद्धा कोरोनामध्ये गरिबीला सामोरं जातोय, माझं कुटुंब, माझा समाज चाललाय, पण आम्ही आमचं तत्वज्ञान विसरणार नाही, आम्ही कुणाचे गुलाम होणार नाही. त्याचे झटके किती भेटू दे आम्हाला, ते आम्ही स्वीकारू, पण ही लढाई आम्ही जिवंत ठेवू असं मला वाटतं. आणि यामध्ये मराठा बांधव आमचे शत्रू नाहीत आणि ब्राह्मण पण शत्रू नाहीत. आमचं म्हणणं आहे की तुम्ही भारतामध्ये राहत असताना जे मागे राहिलेत त्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवा. तुम्ही त्यांच्या हातातलं शेवटचं आरक्षण आहे ते खेचू नका. त्याच्या बदल्यात तुमच्याकडे जमीन आहे, त्याच्या बदल्यात तुमच्याकडे सहकार क्षेत्र आहे, त्याच्या बदल्यात तुम्हाला राजकीय सत्ता आहे, प्रगती त्या मार्गाने सुद्धा होते. फक्त आरक्षण आणि प्रगती होते हा गैरसमज आहे आणि हा गैरसमज निर्माण केला गेलाय जाणीवपूर्वक. आणि म्हणून गरिबाच्या हातातली शेवटचा जो आधार आहे तो हिसकावून घेणं हा अत्यंत क्रूरपणा आहे, हा जीवघेणा प्रकार आहे. आणि हा जीवघेणा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये आपण अनुभवतोय. एका स्त्रीची अब्रू लुटली जाते, तिची जीभ छाटली जाते, म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याची जीभ छाटणं, त्याला ठार करणं याच्यापेक्षा क्रूरपणा जगात कुठला नाही. आणि अशा प्रकारचा क्रूरपणा आणि अमानुषपणा संपवण्यासाठी खंबीर अशा राजकीय शक्तीची गरज असते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांमध्ये ती असती तर भारतामध्ये समता कधीच आली असती, ती आलेली नाही. म्हणून हा लढा माझ्यासह आणि माझ्या नंतर सुद्धा चालू राहिला मला विश्वास आहे. आपण फक्त त्यातले ठराविक काळाची सोबती आहोत आणि ती सोबत आपण करू. आणि शेवटी तुम्हाला सांगतो, तत्वनिष्ठ जीवन, शिलाचं जीवन, आदर्श जीवन जगणं हे माणसाच्या हातात आहे. सगळ्या प्रकारची संपत्तीचा नाश होतो. आज मोदी साहेब सारखे सत्तेवर आहेत, त्यांना गरिबांचं दुःख जरी कळत नसलं तरी सत्ता फार काळ टिकणार नाही हा निसर्गाचा नियम आहे. आणि मला पूर्ण माहित आहे की सत्ता खाली यांना खेचणार आहे आणि जेव्हा सत्तेतून यांना खाली खेचलं जाईल त्यावेळी तरुणांनी ती सत्ता घेण्यासाठी तिथे उपस्थित असलं पाहिजे, कॅपेबल असलं पाहिजे. तेवढं शिक्षण, तेवढं तत्वज्ञान तुमच्यामध्ये असलं पाहिजे आणि ही परिस्थिती देशामध्ये लवकरच येणार आहे असा माझा विश्वास आहे. सर, अत्यंत महत्वाचे आणि अत्यंत तात्विक चिंतनाचे मुद्दे आपण या सगळ्या मुलाखतीमध्ये मांडलेले आहेत. एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न म्हणून मी विचारतो की देशामध्ये नवीन कृषी विधेयक ज्याचा आता कायद्यात रूपांतर झालेला आहे, जो शेतकऱ्यांच्याही विरोधात मांडला जातो, जो सर्वसामान्य जनतेच्याही विरोधात म्हणजे ग्राहकांच्याही विरोधात मांडला जातो, अशा या विधेयकातून या देशातले एक दोन उद्योगपतींचं भलं होणार आहे अशी चर्चा आहे. या विधेयकाच्या संदर्भात आपलं नेमकं मत? आता बघा, हे विधेयक आणि हे कायदे एवढे क्लिष्ट असतात की आपण ह्या 10 मिनिटात बोलायला गेलो तर ऐकणारे सुद्धा
कंटाळून जातात. मी तुम्हाला सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये खोती विरुद्ध आंदोलन केलं. आता खोती पद्धत यामध्ये कोण होतं? उच्चवर्णीय जाती होत्या, ब्राह्मण होते, क्षत्रिय होते, वैश्य होते. आणि ते जमिनीचे सगळा जो माल पिकवलेला असेल तो जमा करायचे आणि जो प्रत्यक्ष शेतात राबायचे त्याला काही द्यायचे नाही. यातून हा संघर्ष उडाला आणि या संघर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी गरिबांची बाजू घेतली. आज नरेंद्र मोदींनी गरिबांची बाजू घेतलेली नाही, उद्योजकांची घेतलेली आहे. त्याच्यामुळे सरळ आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शाने या विधेयकाला आमचा विरोध तर आहेतच, पण आरक्षणाची, मराठा आरक्षणाची चर्चा म्हणून सांगतो की महाराष्ट्राची ऊसाची शेती आणि पाणी हे 60% जर मराठा समाज जर वापरत असेल तर ही एक प्रकारची विषमता आहे. 35,000 एकर शेती एकट्या उदयन जे आहेत आपले, ज्याला आपण म्हणतो राजे म्हणून म्हणतो, लोकशाहीत राजे राहिलेले नाही, त्यांच्याकडे जर असेल ते 35,000 एकर जमिनीचं वाटप हे गरिबांना, मागासवर्गीयांना, भूमिहीनांना झालं पाहिजे. त्यामुळे शेतीमधली जी विषमता आहे ती फार मोठी आहे आणि शेतीमधल्या विषमतेमधून समता आणायची असेल तर ओबीसी लोक, एससी एसटी लोक, आज मी अभिमानाने सांगतो की विमानतळामध्ये राहणाऱ्या एससी एसटी लोकांचं सर्वेक्षण व्हावं, त्यांचं पुनर्वसन व्हावं. हा गेलं ते 2013 पासून मी विषय लावून धरलाय आणि सिडकोला एससी एसटी वडार बांधून आता घरं द्यावी लागतायत. शेतीचं शासनाचं धोरण जे उद्योजकांच्या हातात देण्याचं आहे ही आधुनिक खोती आहे. म्हणजे बाबासाहेब जी खोती विरुद्ध आंदोलन आणले ते नरेंद्र मोदींनी आधुनिक खोती आणले आणि जे बाबासाहेबांना मानतात त्यांना ह्या आधुनिक खोती बरोबर संघर्ष करावा लागेल. आणि संघर्ष करणं, काही लोक म्हणतात की राजाराम पाटील विकासाच्या विरोधी आहे, विमानतळाला विरोध करतात, सिडकोला विरोध करतात, रस्त्यांना विरोध करतात, सगळ्याला विरोध का विरोध करतो? या विकासामध्ये मागासवर्गीयांचे हक्क तुम्ही घेत असाल, एसआरए प्रकल्पामध्ये आमचे एससी एसटी झोपडपट्टीवाल्यांचे अधिकार घेत असाल, तुम्ही मुंबईच्या विकासामध्ये कोळीवाड्यांना संपवून टाकत असाल, समुद्रावरच्या विकासामध्ये मच्छीमारांना संपवून टाकत असाल, तर अशा प्रकारचा विकास म्हणजे उच्चवर्णीयांचा विकास आहे, ती आधुनिक खोती आहे, तिला आम्ही विरोध करणार. आणि संघर्ष हे जीवन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि बिछाणावर लोळून सुद्धा माणूस मरतो, घरात कोंडून पण कोरोना होऊन मरतो, त्यापेक्षा रस्त्यावर येऊन, मैदानात येऊन संघर्ष करून मरू, हा जीवनाचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही दिलाय आणि तो अर्थ मला समजलेला आहे. आणि हाच अर्थ सामान्य गरिबांनी लक्षात घ्या की गाडी जर तुम्ही वापरली नाही, नुसती जागेत पार्किंग मध्ये ठेवली तरी त्याचे टायर आणि इंजिन खराब होतात, पण ती रोज जर चालली तर त्याची बॅटरी चार्ज राहते, ती गाडी चांगली रनिंग मध्ये राहते. ते जीवनाचं आहे. शरीर जर तुम्ही विश्रांतीसाठी वापरलं ते संपून जातं, नाचतं ते अक्षरशः. आणि म्हणून सतत कृतीशील राहा, लोकांच्यासाठी काम करत राहा. दारोदार भिक्षा मागून, माधुकरी मागून किंवा दान मागून जगणारे तथागत गौतम बुद्ध 80 वर्ष जगले आणि या कोरोनामध्ये 35-40 मध्ये तरुण सुद्धा मरायला लागलेत. याचा अर्थ काय होतो? जे मोठे नेते झाले त्यांचं आयुष्य बघा, संघर्ष करून ते जगले. आज बाबासाहेब जे आयुष्य जगलेत, पुढल्या येणाऱ्या 1000 वर्षात त्यांच्या गोष्टी लोक ऐकणार आहेत, बोलणार आहेत, बोलताना. आणि जीवनाचा हाच अर्थ आहे. त्याच्यामुळे सगळंच आम्हाला फुकट पाहिजे, जमीन पाहिजे, ऊस पाहिजे, कारखाने पाहिजे, शिक्षण संस्था पाहिजे आणि आरक्षण पाहिजे. ही देश आळशी होत चाललेला आणि इथले उच्चवर्णीय गरिबांकडचं आहे ते आम्हाला पाहिजे असं म्हणतात. असं पण म्हटलं पाहिजे मराठा बांधवांनी की आमच्याकडे जमिनी खूप आहेत, कसायला लोक नाहीत, 35,000 एकर आता आम्हाला जमीन जमत नाही. त्या 35,000 एकर जमिनीमध्ये 35,000 मागासवर्गीय, म्हणजे ज्याला आपण असं दलित शब्द वापरत नाही आता, पण एससी कॅटेगरीतल्या सगळ्या लोकांना, आदिवासींना ती जमीन वाटून टाकतो की तुम्ही जमीन करा, मला काय 2 चपात्या संध्याकाळी रात्री 2 चपात्या चालतात आणि उदयनराजेंनी त्यात सुखी राहावं. बरोबर आहे ना? हा पण एक विचार आहे ना जगण्याचा, जो छत्रपतींचा विचार आहे. रयतेच्या स्वराज्याची कल्पना छत्रपतींनी मांडली आणि रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावणार नाही, हे छत्रपतींचं तत्वज्ञान. आता भाजीचा देठ नाही, जमीन पण नाही ठेवली तुम्ही आणि उरलेला देठ आहे आरक्षणात, तो पण घ्यायला लागलात, तर छत्रपती शिवाजी महाराज नव्याने आम्हाला सांगावे लागतील आणि ते ओबीसी बांधव सांगतील. कारण समुद्रावर छत्रपती शिवाजी महाराज आम्ही अनुभवलेत, आम्हाला ते रोमांच उभे करतात. आणि ते छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी लपून ठेवलेत. ब्राह्मण आणि मराठा इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कोकणातलं ओबीसी लोकांचं जे राजकारण आहे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण आहे हे सांगितलंच नाही आणि म्हणून देश गरीब झाला असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून हे आधुनिक छत्रपती शिवाजी महाराज किंवा जुने छत्रपती शिवाजी महाराज आधुनिक काळात कसे असतील हे सांगण्याचं काम आम्ही करू. बाबासाहेब आम्ही पुन्हा एकदा सांगू, नरेंद्र मोदींनी आणलेली शेतीमधली खोती आम्ही संपवून टाकू आणि निश्चितपणे गरिबाला अधिकार देण्याचं काम करू. नरेंद्र मोदींना मरताना तरी याची जाणीव होईल, या देशामध्ये बुद्धाने गरिबांचं, समतेचं, जाती संपवण्याचं जे विचार, तत्वज्ञान संपूर्ण जगात दिले त्यांची त्यांना आठवण येईल. भगवान महावीरांनी पण हे तत्वज्ञान सांगितलं. भगवान महावीरांनी ते फार अहिंसा सांगितली, मुंगीला पण मारू नका, पण तुम्ही माणसं मारायला लागले. त्यात
बलात्कार करायला लागलेत मुलींवर. आणि हे विचार म्हणजे महावीर आणि बुद्ध या भारताच्या महान विचारवंतांचे विचार आहेत. ते जर तुम्हाला समजले नसेल, गुजरातमध्ये जाऊन आम्ही सांगू आणि निश्चितपणे हे परिवर्तन या देशामध्ये घडवून आणू असा विश्वास हे चॅनल पाहणाऱ्यांना सगळ्यांना मी देतो. सर, अत्यंत तत्वचिंतक पद्धतीने आपण आजचे विचार मांडलेले आहेत, अत्यंत स्फोटकही आहेत, अत्यंत मंथनातून आलेले आहेत आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेशी ते एकनाळ असे जुळलेले आहेत. त्यामुळे आजच्या या मराठा आरक्षण आणि ओबीसीची भूमिका या संदर्भात आपण जे विचारांचं मत प्रदर्शन केलेलं आहे ते निश्चितपणे तत्वचिंतनाच्या पातळीवर गेलेलं आहे, या देशातल्या या राज्यातल्या प्रबोधनाच्या चळवळीबरोबर गेलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काळाविषयी तुम्ही जो आशावाद निर्माण केला आहे तो समतेचा आशावाद निश्चितपणे या ठिकाणी राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात निर्माण व्हावा या अपेक्षेसह आज आपण आपली चर्चा इथेच थांबूया. आपण थ्रीवेज मीडियाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि पुन्हा कधी आपण या अशा विषयांवर चर्चा घेऊ त्यावेळी पुन्हा तुमची वेळ मागू. आज आपण थांबूया. धन्यवाद सर. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. नवी मुंबई विमानतळ असेल, नवी मुंबईचे गावठाण असेल, या चर्चेत थ्रीवेज मीडियाने फार मोठे योगदान दिलेलं आहे. आपण या गरिबांच्या बरोबर राहावं अशी विनंती करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन ही चर्चा संपवतो. थँक्यू. ओके.